बोहर्स मॉडेलनुसार आपण रेडियसच्या व्हॅल्यूज काय असतात ऍटम्स मधल्या त्याही फाइंड आउट केल्या. त्यानंतर व्हेलॉसिटीच्या व्हॅल्यूज काय येतील, त्या इलेक्ट्रॉनच्या त्या ऑर्बिट मधील व्हेलॉसिटी किती असेल हे पण आपण डेरिव्हेशनच्या माध्यमातून बघितलं आहे. तशाच पद्धतीने आपण हे बघितलं की जो न्यूक्लियस असेल त्या न्यूक्लियसच्या भोवतीचं जे फर्स्ट ऑर्बिट असणार आहे त्या फर्स्ट ऑर्बिट मध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची एनर्जीची व्हॅल्यू किती असणार आहे. तो जर सेकंड ऑर्बिट मध्ये गेला तर त्याची व्हॅल्यू किती असेल, तोच थर्ड ऑर्बिट मध्ये गेला इलेक्ट्रॉन तर त्याची व्हॅल्यू किती असणार आहे आपण बघितलं. आणि त्याचं जे डेरिव्हेशन होतं त्या डेरिव्हेशन वरून आपल्याला चा फॉर्म्युला मिळाला की nth ऑर्बिट मधील एनर्जीची व्हॅल्यू जर आपल्याला फाइंड आउट करायची असेल तर ती किती येते, तर -me⁴ 8 epsilon स्क्वेअर h स्क्वेअर epsilon नॉट स्क्वेअर h स्क्वेअर आणि इंटू n स्क्वेअर. आता या ठिकाणी डिनॉमिनेटरला इंटू n स्क्वेअर याचा मिनिंग काय होतो, तर n जसा जसा वाढत जाणार आहे तशी तशी एनर्जीची व्हॅल्यू कमी होतीये, पण इथे काय आहे तर निगेटिव्ह साइन आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की फर्स्ट ऑर्बिटची एनर्जीची व्हॅल्यू किती होती आपण ती फाइंड आउट केलेली आहे लास्ट लेक्चरला. ती आली होती आपली -13.6. जसं जसं n नंबर वाढेल म्हणजे E2 ची व्हॅल्यू किती असेल तर 13.6 डिवायडेड बाय 4. E3 ची व्हॅल्यू असेल -13.6 डिवायडेड बाय 9. म्हणजे हा जो आहे तोच नंबर आहे तो कमी होत जाईल, पण निगेटिव्ह साईडने कमी होत जाणार आहे. आणि आपल्याला मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस आपण ग्राफ ड्रॉ करतो मॅथमॅटिक्स मध्ये त्यावेळेस निगेटिव्ह नंबर आणि पॉझिटिव्ह नंबर अशा पद्धतीने लिहिले जातात की -13.6 ही जी व्हॅल्यू असेल ती इथे कुठेतरी येईल आणि त्याच्यापेक्षा कमी झालेल्या ज्या मायनस मधील कमी झालेल्या व्हॅल्यूज असतील म्हणजे उदाहरणार्थ सेकंड ऑर्बिटची किती आली ही 4×3=12 खाली 1 आणि 4×4=16 -3.4. तर -3.4 कुठे येईल तर इथे कुठेतरी -3.4 येईल. तर मी तुम्हाला हे सांगितलं की राईट साईडची व्हॅल्यू जी असते ती लेफ्ट साईडच्या व्हॅल्यूपेक्षा कधी पण जास्त असते. ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने एक्स ऍक्सिसवर त्या व्हॅल्यूज ड्रॉ लिहिता, इथे येईल 1, इथे येईल 2, इथे येईल 3, म्हणजे 3 हा 2 पेक्षा मोठा असेल, 2 1 पेक्षा मोठा असेल, 1 0 पेक्षा मोठा असेल आणि 0 इज ग्रेटर दॅन -3.4, -3.4 इज ग्रेटर दॅन -30.6. मग आता जर हायर ऑर्बिट मधील एनर्जीच्या व्हॅल्यू ह्या ग्राउंड स्टेट पेक्षा जास्त असतील म्हणजे ह्या इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू काय झाली, जास्त आहे या इलेक्ट्रॉन पेक्षा. ओके, तर ज्यावेळी हा जास्त एनर्जीचा इलेक्ट्रॉन लोअर ऑर्बिट मध्ये येणार आहे त्यावेळेस त्याची एनर्जीची व्हॅल्यू कमी होणार आहे. म्हणजे काहीतरी व्हॅल्यू त्याला काहीतरी एनर्जी इमिट करावी लागणार आहे. म्हणून आपण बोललो होतो की बोहरच्या थर्ड पॉस्ट्युलेट मध्ये बोहरने काय सांगितलं की व्हेन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम हायर ऑर्बिट टू इनर ऑर्बिट, समजा इथे स्पेस एम्प्टी आहे आणि हा जो इलेक्ट्रॉन आहे हा हायर ऑर्बिट मधून लोअर ऑर्बिटला आलाय या ठिकाणी, तर काय करेल हायर एनर्जी पासून त्याची व्हॅल्यू काय होणार आहे, लोअर एनर्जी होणार आहे. इथे तो स्टेबल स्टेटला आलाय त्यावेळी तो काय करणार आहे, जी एक्स्ट्राची एनर्जी होती ह्या आणि याच्यामधली ती एक्स्ट्राची एनर्जी रेडिएशनच्या फॉर्म मध्ये इमिट करणार आहे आणि ती व्हॅल्यू किती असणार आहे तर h म्हणजे काय असणार आहे इथे फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट रेडिएशन. ओके, हा पार्ट आपण इथपर्यंत बघितला होता. मग आता पुढचा पार्ट आपण आज डिस्कस करणार आहोत की हायड्रोजन ऍटम साठी ज्यावेळी आपण विचार करतो की हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन ज्यावेळेस आउटर ऑर्बिट मधून लोअर ऑर्बिटला जम्प करतो त्यावेळी किती प्रमाणात एनर्जीच्या व्हॅल्यू इमिट होणार आहेत आणि मग त्या एनर्जीच्या व्हॅल्यू ज्यावेळेस आपण नोट डाऊन करतो त्याचं ज्यावेळेस आपण मॅथमॅटिकली पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन करतो म्हणजे ग्राफ काढतो त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं तर स्पेक्ट्रम असं म्हटलं जातं. स्पेक्ट्रम म्हणजेच एनर्जीच्या व्हॅल्यूचं ऑब्झर्वेशन करणं आणि त्या व्हॅल्यू ग्राफच्या माध्यमातून मॅथमॅटिकली प्रेझेंट करणं म्हणजे स्पेक्ट्रम. म्हणजे जसं आपण बघा मॅथमॅटिक्स मध्ये ग्राफ म्हणतो किंवा ते जर आपण हीट अँड थर्मोडायनॅमिक्स मध्ये गेलो तर त्याला आपण काय म्हणतो इंडिकेटर डायग्राम म्हणतो. तसंच आपण जर इलेक्ट्रॉनशी रिलेटेड व्हॅल्यूज जर काढत असू एनर्जीच्या व्हॅल्यूज तर त्याला काय म्हटलं जातं स्पेक्ट्रा असं म्हटलं जातं. ग्राफ असेल, स्पेक्ट्रा असेल किंवा इंडिकेटर डायग्राम्स असतील हे म्हणजे काय आहेत तर केलेले ज्या पण आपले ऑब्झर्वेशन्स आलेले आहेत व्हॅल्यूचे त्याचं आपण पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन करतो आणि त्या व्हॅल्यू जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने समजावून घेण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, मग आता हायड्रोजन स्पेक्ट्रम म्हणजे काय तर हायड्रोजनच्या एनर्जीच्या व्हॅल्यूज काय असणार आहे आणि त्या आपल्याला कशा पद्धतीने त्या व्हॅल्यूज आपण ड्रॉ करू शकतो हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर सगळ्यात सुरुवातीला मी तुम्हाला हे सांगते की एनर्जीचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आता आपल्याकडे आहे. ओके, En = -me⁴ 8 epsilon स्क्वेअर h स्क्वेअर n स्क्वेअर. आता आपल्याला काय करायचंय की अशा व्हॅल्यूज काढायची आहेत की ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉन हायर ऑर्बिट मधून लोअर ऑर्बिट मध्ये जम्प करेल. आताच मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळी तो हायर ऑर्बिटची एनर्जी इलेक्ट्रॉनची जास्त आहे हायर ऑर्बिट मधून लोअर ऑर्बिट मध्ये जातो जम्प करतो त्यावेळी घडतं काय तर तो एनर्जी ऑफ रेडिएशन काय करतो इमिट करतो. ह्यामधला जो पण डिफरन्स असणार आहे तो काय करणार आहे
इमिट करणार आहे एच म्यू म्हणजे रेडिएशनच्या फॉर्ममध्ये तो इमिट करणार आहे. लाईट रेडिएशन्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या फॉर्ममध्ये ही व्हॅल्यू इमिट होणार आहे. मग ज्यावेळी तो हायर आउटर ऑर्बिट मधून ह्या समजा ही E2 असेल आणि ही E1 असेल तर इथून इथे जम्प करतो हायर ऑर्बिट मधून लोअर ऑर्बिट मध्ये, त्यावेळी तो एनर्जी इमिट करतो. त्यावेळी जो स्पेक्ट्रा घेतला जातो त्याला इमिशन स्पेक्ट्रा असं म्हटलं जातं. इमिशन म्हणजे काय इथे तर लाईट एनर्जीची रेडिएशन्स जे आहेत ते इमिट होत आहेत. आता ज्यावेळी हा लोअर मधून हायर मध्ये जाणार आहे म्हणजे इलेक्ट्रॉन लोअर ऑर्बिट मधून हायर ऑर्बिट मध्ये जम्प करणार आहे, इथे एनर्जी त्यांची कमी आहे आणि इथे जास्त आहे, तर ही जास्तीची एनर्जी कुठून येणार आहे मग तर तो काय करणार आहे की एनर्जी रेडिएशन जे आहे ते ऍब्सॉर्ब करेल आणि मग लोअर स्टेट मधून हायर स्टेटला जाईल. त्यावेळी त्या स्पेक्ट्राला काय म्हटलं जातं तर ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा असं त्याला म्हटलं जातं. ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा म्हणजे इमिशन ऑफ स्पेक्ट्रा कधी when electron jumps from higher orbit to lower orbit it emits energy in the form of radiation is that observations of energy values is called as emission spectra, and when electron jumps from lower energy orbit to higher energy orbit it absorbs some energy radiations, that energy values are called as absorption spectra. ओके, हे झालं ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा आणि इमिशन स्पेक्ट्रा. आता आपण काय बघणार आहोत नेक्स्ट टॉपिक मध्ये आपण हायड्रोजन स्पेक्ट्रमसाठी ह्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करणार आहोत. आता या ठिकाणी मी काय घेणार आहे तर एन हा माझा हायर एनर्जी ऑर्बिट घेणार आहे. हायर एनर्जी ऑर्बिट कोणता असणार आहे तर न्यूक्लियस असेल तर न्यूक्लियसचा समजा हे ऑर्बिट्स आहेत तर बाहेरच्या साईडची जे ऑर्बिट असणार आहेत ते हायर लेवलचे झाले आणि त्या ऑर्बिटच्या आतमध्ये जे येणार आहेत ते काय झाले लोअर लेवलचे ऑर्बिट झाले. म्हणूनच याला आपण हायरच्या ऐवजी आउटर एनर्जी ऑर्बिट असे म्हणू शकतो. आउटर एनर्जी ऑर्बिट. ओके, आणि दुसरा कोणता आहे तर त्याला आपण पी डिनोट करूयात, त्याला आपण म्हणूयात लोअर एनर्जी ऑर्बिट. लोअर एनर्जी ऑर्बिट और त्याला म्हणूयात आपण इनर ऑर्बिट. ओके, आतल्या साईडचे ऑर्बिट म्हणजे आउटर ऑर्बिट मधून इनर ऑर्बिट मध्ये ज्यावेळी इलेक्ट्रॉन जम्प करणार आहे त्यावेळी त्याची व्हॅल्यू काय असणार आहे. मग आता आपण जर ई म्हणजे हायर एनर्जी ऑर्बिट असेल तर त्याच्यासाठी त्याची एनर्जीची व्हॅल्यू काय येईल मग लिहिलेले मी En इज इक्वल टू मायनस me⁴ अपॉन a एप्सिलॉन नॉट स्क्वेअर h स्क्वेअर n स्क्वेअर. ओके, आणि ज्यावेळेस तो लोअर एनर्जी ऑर्बिट असेल हा ऑर्बिट नंबर आहे पी म्हणजे ऑर्बिट नंबर आहे आतला, तर त्याला आपण दोन नंबर देणार आहोत. एक तो एन जो आहे तो आपण एका आउटर ऑर्बिट जे असतील त्याला आपण nth ऑर्बिट म्हणणार आहोत आणि जे आतले ऑर्बिट आहे त्याला pth ऑर्बिट म्हणणार आहोत. ओके, म्हणजे पी नंबरचा ऑर्बिट म्हणणार आहोत. मग हा काय येणार आहे तर EP इज इक्वल टू मायनस me⁴ अपॉन 8 एप्सिलॉन नॉट स्क्वेअर h स्क्वेअर आणि n च्या ऐवजी काय लिहायचं इथे पी स्क्वेअर. लक्षात आलंय n आणि p फक्त काय आहेत इंटिजर नंबरच आहेत, पण n कसा असणार आहे n ग्रेटर असणार आहे p पेक्षा, कारण n आउटर ऑर्बिट आहे p आतलं ऑर्बिट आहे. हे 1 2 3 4 अशी लिहिणार आहोत आपण आणि p जर 1 घेतला तर n 2 3 4 5 असं असणार आहे आणि जर p2 असेल तर 2 पेक्षा जास्त n असणार आहे म्हणजे 3 4 5 6 7 8 अशा पद्धतीने तो आपण घेणार आहोत. मग आपल्याला बोहरचं थर्ड पॉस्ट्युलेट माहिती. बोहरच्या थर्ड पॉस्ट्युलेट नुसार काय येणार आहे बाय बोहर्स थर्ड पॉस्ट्युलेट. काय आहे बोहरचं थर्ड पॉस्ट्युलेट व्हेन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम हायर एनर्जी ऑर्बिट टू लोअर एनर्जी ऑर्बिट इट इमिट्स सम रेडिएशन इन द फॉर्म ऑफ लाईट रेडिएशन और इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. म्हणजे एनर्जी तो इमिट करणार आहे कुठून ज्या वेळेस तो हायर ऑर्बिट कोणता आहे n हायर ऑर्बिट मधून लोअर ऑर्बिटला येईल त्यावेळेस तो एनर्जी रेडिएशन इमिट करणार आहे. कशाच्या फॉर्म मध्ये तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या फॉर्म मध्ये आणि ती व्हॅल्यू किती असणार आहे h म्यू एवढी असणार आहे. आपण ऑलरेडी बघितले. तर मी हे त्या साईडला लिहिण्याच्या ऐवजी मी इथे लिहिते की h म्यू इज इक्वल टू En हायर ऑर्बिट एनर्जी मायनस लोअर ऑर्बिट एनर्जी. हायर ऑर्बिट मधील इलेक्ट्रॉनची जी एनर्जी असेल त्यामधून लोअर ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉनची एनर्जी वजा केली तर जो मधला गॅप असेल तो ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या फॉर्म मध्ये बाहेर पडणार आहे. आपण व्हॅल्यू लिहूयात En किती आहे तर मायनस me⁴ डिवायडेड बाय 8 एप्सिलॉन नॉट स्क्वेअर h स्क्वेअर n स्क्वेअर. हे मायनस साइन जसंच्या तसं EP ची व्हॅल्यू लिहूयात. EP ची व्हॅल्यू किती आहे मायनस वन्स अगेन देयर इज मायनस साइन me⁴ डिवायडेड बाय 8
epsilon नॉट स्क्वेअर h स्क्वेअर p स्क्वेअर. ओके, आता यामध्ये मायनस मायनस साइन आहे, तर मायनस मायनस काय होतं मल्टिप्लिकेशन प्लस. इथे काय आहे बघा, पहिली स्टेप जशीच्या तशी 8 epsilon, पहिली टर्म जशीच्या तशी h स्क्वेअर m स्क्वेअर आणि प्लस मायनस मायनस बिकम्स प्लस me raised to 4 divided by 8 epsilon naught square h square p square. ओके, h square p square. आता h म्यू ची व्हॅल्यू नेक्स्ट स्टेप इथे लिहिते मी. h म्यू इज इक्वल टू जो जो कॉमन पार्ट असेल तो बाहेर घ्यायचा. काय काय कॉमन आहे, me raised to 4 me raised to 4 डिवाइडेड बाय काय आहे अजून 8 epsilon naught square नंतर h square. खाली काय काय शिल्लक राहिले बघा, मायनस वन अपॉन n स्क्वेअर प्लस 1 अपॉन p स्क्वेअर प्लस 1 अपॉन p स्क्वेअर. ओके, म्हणजेच आपल्या व्हॅल्यूज काय येतील, me raised to 4 डिवाइडेड बाय 8 epsilon स्क्वेअर h स्क्वेअर. हे प्लस साइन आहे, आपण आधी लिहूयात काय 1 बाय p स्क्वेअर आणि हे मायनस साइन आहे, मग इथे लिहूयात मायनस 1 अपॉन n स्क्वेअर. ही टर्म आपण कोणती कुठे लिहू शकतो, फक्त साइन चेंज नाही करायची. ही साइन आहे प्लस साइन ठेवलाय, मायनस आहे मायनस साइन ठेवलंय, प्लस लिहिलं नाही तरी चालतं म्हणून मी इथे लिहिलं नाही, मायनस मात्र जसेच तसं आपण लिहिलंय. मग आता मी इथे लिहून ठेवते हा फॉर्म्युला आणि मग आपण बघूयात हायड्रोजनचा स्पेक्ट्रम काय येणार आहे. काय आलं आपलं, h म्यू इज इक्वल टू me raised to 4 divided by 8 epsilon naught square h square 1 upon p square minus 1 upon n square. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट, आता h म्यू आहे इथे, तर आता हा जो h आहे तो जर राईट साइडला नेला तर मी इक्वेशन कशा पद्धतीने चेंज होणार आहे. इक्वेशन आहे आपलं h म्यू इज इक्वल टू me raised to 4 अपॉन 8 epsilon naught square h square 1 अपॉन p स्क्वेअर मायनस 1 अपॉन n स्क्वेअर. फक्त म्यू जो आहे तो h जो आहे तो राईट साइडला आलाय, मग म्यू काय येणार आहे, me raised to 4 h मल्टिप्लिकेशन मध्ये आहे इक्वल टू साइनच्या राईट साइडला गेल्यानंतर तो डिनॉमिनेटरला येईल. मग काय डिनॉमिनेटरला h इथे आल्यानंतर 8 epsilon naught square h क्यूब h स्क्वेअर इंटू h क्यूब 1 अपॉन p स्क्वेअर मायनस 1 अपॉन n स्क्वेअर. ओके, हा झाला म्यू. म्हणजे कशाची व्हॅल्यूज मिळाल्या आपल्याला, आता ह्या फ्रिक्वेन्सीच्या व्हॅल्यूज मिळाल्या. आता ही जी व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे ही कशाच्या फॉर्म मध्ये मिळणार आहे, कोणत्या युनिट मध्ये मिळणार आहे, हर्ट्झ युनिट मध्ये मिळणार आहे. पण बऱ्याच वेळेस काय होतं की एनर्जीच्या व्हॅल्यू ज्यावेळेस लिहिल्या जातात त्यावेळेस त्या हर्ट्झ मध्ये न लिहिता त्या एकतर वेवलेंथच्या फॉर्म मध्ये लिहिल्या जातात, म्हणजे सेंटीमीटर किंवा मीटर मध्ये लिहिल्या जातात, अँगस्ट्रॉम मध्ये लिहिल्या जातात, किंवा वेव नंबरच्या फॉर्म मध्ये लिहिले जातात. आता समजा एक वेव आहे अशा प्रकारची, तर ही वेव, या वेवचा हा इथपासूनचा, मी लास्ट लेक्चर मध्ये हे ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे की इथपासून ते इथपर्यंत ही एक वेव कंप्लीट होते. तर इथपासून ते इथपर्यंतची जी ही लेंथ आहे तिला काय म्हटलं जातं, तर वेव लेंथ असं म्हटलं जातं. आणि वेव लेंथचा सिम्बॉल काय असतो, तर लॅम्बडा असं असतो. आणि हे जे व्हायब्रेशन्स आहेत, हे व्हायब्रेशन एका सेकंदामध्ये जेवढे व्हायब्रेशन्स होतील सगळे टोटल म्हणून एका सेकंदात जेवढे येतील तेवढे मोजायचे, त्याला फ्रिक्वेन्सी असं म्हटलं जातं. मग ही फ्रिक्वेन्सी, वेव लेंथ आणि ती जी रेडिएशन असणार आहे त्या रेडिएशनची व्हेलॉसिटी, म्हणजे त्याला आपण व्हेलॉसिटी सी ने दर्शवली जाते. लाईट वेव्ह, कारण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स एनर्जी मधून, इथे जे आता h म्यू बद्दल बोलतो ना आपण, ते जे एनर्जीची रेडिएशन बाहेर पडणार आहेत ती म्हणजे एक फॉर्मची लाईट बाहेर पडणार आहे. मग लाईटचा जो स्पीड असतो तो काय लिहिला जातो, कॉन्स्टंट व्हॅल्यू सी ने दर्शवली जाते. तुम्ही व्ही म्हणू शकता, पण एनर्जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, ती सी म्हटलं जातं तिला, आणि तिची व्हॅल्यू आहे 3 × 10⁸ अप्रॉक्सिमेटली, म्हणजे जवळपास एवढीच आहे, किंचित फरक येऊ शकतो फक्त मीटर पर सेकंद, म्हणून ती सी ने दर्शवली जाते. मग ह्यामध्ये काय रिलेशन आहे, तर सी इज इक्वल टू म्यू लॅम्बडा. म्यू म्हणजे काय, तर फ्रिक्वेन्सी, आणि लॅम्बडा म्हणजे वेवलेंथ. मग आता बघा सी कॉन्स्टंट आहे, म्हणजे याचा अर्थ काय झालं, जर फ्रिक्वेन्सी या ठिकाणी यांचं दोन्हीचं मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट असेल तर याचा अर्थ एक व्हॅल्यू वाढली तर दुसरी व्हॅल्यू कमी व्हायला पाहिजे. हे एक्झॅक्टली तशाच प्रकारचं आहे की समजा मी इथे 10 घेते, तर 10चं मल्टिप्लिकेशन म्हणजे या दोन क्वांटिटीजचं मल्टिप्लिकेशन आहे. समजा त्या दोन क्वांटिटीज कोणत्या आहेत, तर 2 आणि 5. जर ही क्वांटिटी इन्क्रीज झाली, म्हणजे ही जर 5 येत असेल तर लेफ्ट साइड कॉन्स्टंट ठेवण्यासाठी आपल्याला ही व्हॅल्यू काय करावी लागते, कमी करावी लागते. म्हणजे एक व्हॅल्यू जर वाढली तर दुसरी व्हॅल्यू काय होणार आहे,
कमी होणार आहे, कारण ते मल्टिप्लिकेशन आहे, कॉन्स्टंट मल्टिप्लिकेशन. मग काय येणार आहे इथे, जर म्यू वाढला तर लॅम्बडा काय होणार आहे, कमी होणार आहे. मग हेच आपण अशा पद्धतीने लिहू शकतो की देअरफॉर म्यू इज इक्वल टू, हा लॅम्बडा मल्टिप्लाय मध्ये आहे, इक्वल टू साइनच्या ज्यावेळेस तो लेफ्ट साइडला येईल त्यावेळेस तो काय होणार आहे, तर डिनॉमिनेटरला जाणार आहे. कारण म्यू आपण जसाची तसा स्टेबल ठेवतोय, फक्त हा अपोजिट साइडला नेतोय. मग लॅम्बडा ज्यावेळेस अपोजिट साइडला जाईल तो त्यावेळेस आपण काय लिहिणार आहोत, सी अपॉन लॅम्बडा. म्हणजेच इथं म्यूच्या जागेवर मी असं लिहू शकते की सी अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू, आपण लिहूया तिथे की काय कारण आहे आपण ते लिहिण्याचं, तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे की ऍज सी इज इक्वल टू म्यू लॅम्बडा. ओके, म्यू म्हणजे काय असेल तर फ्रिक्वेन्सी आणि लॅम्बडा म्हणजे काय असेल तर वेव्हलेंथ. लेंथ म्हणजे लांबी आहे, त्यामुळे ती मीटर, सेंटीमीटर किंवा अँगस्ट्रॉम मीटर मध्ये असू शकते आणि फ्रिक्वेन्सी हर्ट्स मध्ये असणार आहे. आता सी अपॉन लॅम्बडा काय येईल इथे, यमी रेज टू 4 मायनस साइन आपण इथे ऍब्सॉर्ब केले, 8 एप्सिलॉन स्क्वेअर एच क्यूब आणि 1 अपॉन पी स्क्वेअर. कारण लेफ्ट साइड फक्त आपण लेफ्ट साइड म्यूच्या ऐवजी फक्त आपण सी अपॉन लॅम्बडा लिहिलाय, राईट साइड जशी आहे तशीच्या तशीच आहे, -1 अपॉन एन स्क्वेअर. आता सी पण कॉन्स्टंट आहे, तुम्हाला सांगितली त्याची व्हॅल्यू 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. मग सी पण कॉन्स्टंट आहे तर तो राईट साइड आहे, काय इथे मग 1 अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू, म्हणजे वेव्हलेंथचा इनव्हर्स इज इक्वल टू यमी रेज टू 4 डिवायडेड बाय 8 एप्सिलॉन नॉट स्क्वेअर एच क्यूब. आता इथे स्क्वेअर इथे क्यूब आहे, मग आपण सी इथे टाकूयात, म्हणजे इथे डिग्री 1 डिग्री 2 डिग्री 3 आपल्याला लक्षात ठेवायला सोपं जाईल म्हणून 1 अपॉन पी स्क्वेअर मायनस 1 अपॉन एन स्क्वेअर. हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन कशाचं आहे तर 1 अपॉन लॅम्बडाचं आहे, आणि 1 अपॉन लॅम्बडाला वेव्ह नंबर असं म्हटलं जातं. तर 1 अपॉन लॅम्बडा हा म्यू बार किंवा ऑर लॅम्बडा बार अशा पद्धतीने दर्शवला जातो. ओके, काही ठिकाणी तो एप्सिलॉन बार म्हणूनही दर्शवला जातो. एप्सिलॉन म्हणजे एनर्जी, आणि एनर्जीशी रिलेटेड ही 1 अपॉन लॅम्बडाची व्हॅल्यू येणार आहे, जी पण येणार आहे ती, तर त्यामुळे आपण काय म्हणणार आहोत एप्सिलॉन बार. त्या लॅम्बडा बारही म्हटलं जातं, म्यू बारही म्हटलं जातं, एप्सिलॉन बारही म्हटलं जातं. बारचं साइन वरती लिहिलं जातं, डोक्यावर एक हॉरिझॉन्टल लाईन मारली जाते, त्याला बार असं म्हणतात. तर आपण तुमचा जो सिलेबस आहे त्या सिलेबस नुसार याला सिम्बॉल म्यू बार म्हटले, म्हणून आपण इथे 1 अपॉन लॅम्बडाला म्यू वेव्हलेंथचा नंबर, ओके वेव्ह नंबर, तो काय म्हणणार आहोत म्यू बार इज इक्वल टू 1 अपॉन लॅम्बडाची जी क्वांटिटी असणार आहे त्याला काय म्हटलं जाणार आहे वेव्ह नंबर. आता बघा ही वेव्हलेंथ आहे, तुम्हाला सांगितलं वेव्हलेंथ मीटर किंवा सेंटीमीटर मध्ये घेतली जाते, मग त्याचा इनव्हर्स काय असेल 1 अपॉन मीटर. म्हणजेच काय झालं तो 1 अपॉन मीटर म्हणजे मीटर इनव्हर्स ऑर सेंटीमीटर इनव्हर्स. अशा पद्धतीने हा वेव्ह नंबरचं युनिट असणार आहे, मीटर इनव्हर्स किंवा सेंटीमीटर इनव्हर्स. आणि त्या व्हॅल्यूज काय येतील एम ई रेज टू 4 अपॉन 8c एप्सिलॉन नॉट स्क्वेअर एच क्यूब 1 अपॉन पी स्क्वेअर मायनस 1 अपॉन एन स्क्वेअर. आता तुम्ही काय करू शकता, जर तुम्हाला लॅम्बडाची व्हॅल्यू हवी असेल म्हणजे मीटर किंवा सेंटीमीटर मध्ये, फक्त काय करायचं की ही जी व्हॅल्यू आलेली आहे तिचा इनव्हर्स घ्यायचा. म्हणजे लॅम्बडाचा 1 अपॉन लॅम्बडा आहे, 1 अपॉन लॅम्बडा म्हणजे काय झालं तर म्यू बार झाला. जर मला लॅम्बडा काढायचा असेल तर लॅम्बडा काय लिहिणार आहे मी, लॅम्बडा राईट साइडला गेला न्यूमरेटरला, म्यू बार काय होईल डिनॉमिनेटरला 1 अपॉन म्यू बार. म्हणजे काय करायचंय फक्त इथे म्यू बारचा जर इनव्हर्स घेतला, ह्या क्वांटिटीचा जर इनव्हर्स घेतला तर तीच व्हॅल्यू आपल्याला सेंटीमीटर मीटर मध्ये मिळेल, आणि जर असाच ठेवला तर सेंटीमीटर इनव्हर्स मध्ये मिळेल. तुम्हाला जे सोयीचं वाटेल त्यानुसार तुम्ही या व्हॅल्यूज घेऊ शकता. ठीक आहे, मग आपलं आता इथपर्यंत झालंय. आता काय करायचं, आपल्याला म्यू बारची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता हा जो म्यू बार आहे म्हणजे वेव्ह नंबर आहे तो, त्यामध्ये बघा काय आहे एम कॉन्स्टंट, मास ऑफ द इलेक्ट्रॉन कॉन्स्टंट, चार्ज ऑफ द इलेक्ट्रॉन कॉन्स्टंट, 8 कॉन्स्टंट, सी स्पीड ऑफ लाईट किंवा रेडिएशन कॉन्स्टंट, एप्सिलॉन नॉट कॉन्स्टंट, एच कॉन्स्टंट. हा जो पॉइंट आहे टोटल, सॉरी ही जी टर्म आहे ती काय आहे कॉन्स्टंट टर्म, तिला काय म्हटलं जातं तर आर असा सिम्बॉल नाही तिला दर्शवलं जातं, तिला म्हटलं जातं रिडबर्ग कॉन्स्टंट. ओके, या ठिकाणी आर म्हणजे रिडबर्ग कॉन्स्टंट, आणि काय ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहिलं मग 1 अपॉन पी स्क्वेअर मायनस 1 अपॉन एन स्क्वेअर. ओके, आता पुढचा पार्ट बघूयात आपण, वेअर आर इज इक्वल टू
रिडबर्ग सायंटिस्टच्या नावावरून हा शब्द आलेला आहे, रिडबर्ग्स कॉन्स्टंट. रिडबर्ग्स कॉन्स्टंट. आणि याची व्हॅल्यू किती असणार आहे, तर मासची व्हॅल्यू पुट जर केली आपण इथं, किती आहे ती, me⁴ epsilon naught square h³. फक्त व्हॅल्यूज कोणत्या पुट करायच्या, m किती आहे तो 9.1 × 10⁻31, e ची व्हॅल्यू आहे 1.6 × 10⁻19 ब्रॅकेट ⁴ डिवायडेड बाय 8 × 3 × 10⁸. ही झाली c ची व्हॅल्यू, ही झाली m ची व्हॅल्यू. नंतर epsilon naught स्क्वेअर म्हणजे 8.85 × 10⁻12 त्याचा स्क्वेअर इंटू 6, h ची व्हॅल्यू 6.625 × 10⁻34 याचा क्यूब. ह्या जर व्हॅल्यूचं पूर्ण कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला रिडबर्गची व्हॅल्यू मिळणार आहे. आणि हे सगळे SI युनिट आहेत, हा हे सगळे SI युनिट आहेत, MKS युनिट. त्यामुळे ही जी व्हॅल्यू मिळणार आहे तुम्हाला किती असणार आहे ती 1.097 × 10⁻7. ओके. हा जर पूर्ण कॅल्क्युलेशन तुम्ही केले तर ही व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. काय करायचं, फक्त याचा स्क्वेअर करायचा, ह्या क्वांटिटीचा, सॉरी याचा 4th पॉवर घ्यायची, याची स्क्वेअर घ्यायचा, याचा क्यूब घ्यायचा आणि ह्या प्रत्येक क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन करायची. पॉवर आपण फाइंड आउट करू शकतो, काहीच अवघड नाही यामध्ये. फक्त ब्रॅकेट घालायला विसरायचं नाही, ब्रॅकेट चुकले तर कॅल्क्युलेशन चुकतात. ठीक आहे. मग ही झाली आर ची व्हॅल्यू. आता युनिट कोणता असणार आहे या आर च्या व्हॅल्यूला, तर इथे बघा म्यू बार म्हणजे काय आहे तर 1/λ. लॅम्डाचं युनिट काय असणार आहे, MKS युनिट मीटर असणार आहे. मग 1/मीटर काय होईल, हे यालाच तुम्ही म्हणणार आहात मीटर इनवर्स. म्हणून हे जे युनिट येणार आहे याचं रिडबर्गचं ते येणार आहे मीटर इनवर्स. आपल्याला आणखी एक कॉन्स्टंट मिळाला इथे, रिडबर्ग कॉन्स्टंट. त्याची व्हॅल्यू किती आहे, 1.097 × 10⁻7 मीटर इनवर्स. ओके. आणि आता जर ही व्हॅल्यू आपण टाकली तर आपल्याला फक्त इथला नंबर जो आहे हा नंबर प्रत्येक वेळेस कॅल्क्युलेट करायचा आणि आपल्याला हायड्रोजन साठीच्या एनर्जीच्या व्हॅल्यूज मिळून जातील. ओके. मग आता हायड्रोजनच्या एनर्जीच्या व्हॅल्यूज काढण्याकडे आपण वळूयात. तर हायड्रोजनसाठी काय आहे आपल्याला माहिती आहे, हायड्रोजन काय असतो तर 1H म्हणजे त्यामध्ये ॲटॉमिक नंबर किती आहे, 1 आहे. म्हणजे प्रोटॉन नंबर पण 1 आहे, इलेक्ट्रॉन नंबर पण 1 आहे. म्हणजे समजा आता हा जो न्यूक्लियस असेल हायड्रोजनचा तर इथे काय आहे, प्रोटॉन नंबर 1 आणि त्याच्या भोवती काय आहे तर फर्स्ट ऑर्बिट, त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन असणार आहे. समजा हा इलेक्ट्रॉन इथे नसून इथे आहे सेकंड ऑर्बिट मध्ये, तर काय होईल, तो सेकंड ऑर्बिट मधून फर्स्ट ऑर्बिट मध्ये जंप घेईल इथून इथे आणि काहीतरी एनर्जी रेडिएशन्स बाहेर पडतील. समजा आता तो सेकंड ऑर्बिट मध्ये पण नाहीये, तो कुठे आहे तर थर्ड ऑर्बिट मध्ये. तर थर्ड ऑर्बिट मधून तो ज्यावेळेस फर्स्ट ऑर्बिट मध्ये जंप घेईल त्यावेळेस काहीतरी अमाऊंट ऑफ एनर्जी रेडिएशन्स बाहेर पडतील. म्हणजे आता मी तुम्हाला काय सांगितलं की फर्स्ट ऑर्बिट या ठिकाणी मी तुम्हाला कॉन्स्टंट ठेवलाय. तर त्याऐवजी असंही होऊ शकतं की हा थर्ड ऑर्बिट मधून फर्स्ट ऑर्बिट मध्ये न जाता थर्ड ऑर्बिट मधून कुठे गेला, सेकंड ऑर्बिट मध्ये. इथे पण काहीतरी एनर्जी रेडिएशन बाहेर पडणार आहेत. म्हणजेच एनर्जी रेडिएशन जे बाहेर पडणार आहेत ते कशावर डिपेंड आहे की तो कोणत्या ऑर्बिट नंबर मधून कोणत्या ऑर्बिट नंबरवर जंप करतोय. हायर ऑर्बिट नंबर किती आहे आणि लोअर ऑर्बिट नंबर किती आहे.